परवा निकाल आल्यानंतर मी आणि आमचे प्रभारी रमेश चन्नीथलाजींनी जे प्रेस घेतली होती, हा जो निकाल आहे हा अनपेक्षित आहे असं आम्ही सांगितलेलं होतं. महाराष्ट्रातली जनता अजूनही ही सरकार आमच्या मतानं निवडून आलेली नाही अशा पद्धतीचं सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात आपल्याला ते पाहायला मिळते आहे. याच्यातलं एक सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण की महाराष्ट्रामध्ये लोकसभेची एक पोटनिवडणूक होती नांदेडची. नांदेडमध्ये लोकसभा आम्ही जिंकली आणि आपण पाहिलं की विधानसभा सगळ्या आम्ही हरल्यात. आता तिथं जवळपास जो मताचा फरक आलेला आहे तो 1,84,322 मताचा जो फरक लोकसभा आणि विधानसभेच्या मतामध्ये आलेला आहे, तर विधानसभेत आणि लोकसभेमध्ये इतका मोठा फरक होऊ शकत नाही. त्या दिवशीच वोटिंग होती, दोघांची एकाच दिवशी वोटिंग होती. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीची आता मी माननीय खरगे साहेबांसोबत चर्चा करत होतो आणि आखरी हा निवडणूक ही जो निकाल आहे हा महाराष्ट्राच्या जनतेला आणि आमच्यासाठी सगळ्यांसाठी अनपेक्षित आहे. त्यासाठी पुढची रणनीती कशी करावी आणि याच्यामधला नेमकं याच्यातला मागचा शुक्राचार्य कोण आहे या सगळ्या गोष्टीचं एकदा, कारण की आम्ही आणि आमचे काँग्रेसचे सगळे नेते आणि कार्यकर्ते हे या निवडणुकीमध्ये सगळे ताकदीने लागले होते. जनता आमच्यासोबत होती, पण हा निवडणुकीचा हा निकालच आमच्यासाठी अनपेक्षित राहिलेला आहे. आणि म्हणून आता मी जवळपास पाऊण तास आदरणीय खरगे साहेबांसोबत या विषयावरची सगळी चर्चा झालेली आहे. राहुलजींसोबतही आज नाही तर उद्या सकाळी माझी भेट होईल, त्यांच्याशी आम्ही चर्चा करतो आहे. आणि या निकालाच्या नंतर पुढची रणनीती कशी करावी आणि लोकशाही कशी वाचवता येईल याच्यावरचे सगळे प्रयत्न आम्ही करू. खरगे साहेबांनी यावरती काय प्रतिक्रिया दिली आहे तुम्ही जे माहिती? खरगे साहेबांची भूमिका तीच आहे. ते पण त्या निवडणुकीमध्ये त्यांचाही सहभाग होता. त्यांनी अनेक सभा घेतल्या, त्यांनाही रिस्पॉन्स या पद्धतीचं होतात. आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये कुठल्या हालतात महाविकास आघाडीचं सरकार येईल अशी अपेक्षा सगळ्यांच्या होत्या, मीडियाच्या पण होत्या, जनतेच्या अपेक्षा होत्या. पण ही बहुमतानं एकतर्फी सुनामी जी चाललेली आहे ही सरकारच्या विरोधात वातावरण असताना सुद्धा ही सुनामी त्यांच्या बाजूनी कशी होऊ शकतं ही भूमिका अजूनही खरगे साहेबांच्या मनात आहे. आकडे आलेले आहेत, काही ठिकाणी तेवढं मतदान पार पडलं त्याच्यापेक्षा ईव्हीएम मधून आकडेवारी जास्त समोर येताना पाहायला मिळते. तफावत मोठी आहे. यावरती आता काय पुढचा पर्याय असणार आहे? ईव्हीएमच्या संदर्भात तुमची काय भूमिका असणार आहे? आम्ही अजून ईव्हीएमच्या बद्दलची भूमिका अजून आम्ही मांडलेली नाही आहे. पण जनतेमधला जो सोशल मीडियातून आणि जनतेचा जो काही आता हे झालेलं आहे वातावरण की लोक म्हणतात की सरकार आता मशीनने तयार होणार की आमच्या मतांनी होणार, हा जनतेकडून जेव्हा या सगळ्या प्रश्नावर वाद सुरू झालेला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाला जनतेची भूमिका घेऊन लढावं लागणार आणि ते नेमकं काय करावं ते आत्ताच खरगे साहेब म्हणाले की आम्ही राहुलजी आणि आम्ही सगळेजण बसून या सगळ्या विषयावरचं एक चर्चा आम्ही करू आणि निर्णयापर्यंत पोहोचू. राजीनाम्याची चर्चा सुरू झालेली आहे, तुम्ही राजीनामा दिलेला आहे प्रदेशाध्यक्षपदाचा किंवा तशी इच्छा व्यक्त केली आहे, नेमकं काय सत्यता आहे त्याची? अजून कुठलाही मी त्याच्यावर प्रतिक्रिया दिली नाही, बोललोच नाही. नानाची चर्चा तुम्हाला मीडियात ठेवायची असेल तर ठेवा तुम्ही, पण अजून असं कुठलंही झालेलं नाही. आणि कुठल्याही बद्दलचं राजीनाम्याबद्दलची चर्चा आता खरगे साहेबांसोबतही मी बोलत होतो त्याच्यावरची कुठलीही चर्चा झालेली नाही. काँग्रेसचे नेते ईव्हीएम वरती खापर फोडून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतात असं सांगितलं जातंय. कोण? विरोधी पक्षनेत्यांचं. आम्ही कुठं म्हटले? आम्ही ईव्हीएम बद्दलचं बोललोच नाहीये. आम्ही तुम्हाला नांदेडचं जे उदाहरण सांगितलेलं आहे, नांदेडचं जे उदाहरण आम्ही सांगितलेलं आहे त्याच्या आकडे तुम्हाला तुमच्याजवळ असतील. नाना पटोले सध्या दिल्लीमध्ये आहेत आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची ते भेट घेत आहेत. ते माध्यमांशी बोलत होते. यानंतर एक मोठी बातमी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक रुग्णांना वैद्यकीय मदत करून उपचार केले. या सर्व रुग्णांनी आज मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरात गणपती बाप्पाला पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदावर एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करावं यासाठी साकडं घातलं.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत पुन्हा, यासाठी सिद्धिविनायक मंदिरामध्ये शिंदेंनी आपल्या कार्यकाळामध्ये ज्या रुग्णांना वैद्यकीय मदत करून त्यांच्यावर उपचार केले, या सर्व रुग्णांनी सिद्धिविनायक मंदिरात येऊन एकनाथ शिंदेंसाठी प्रार्थना केली. थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत आहेत. उदय, मुख्यमंत्री सहायता निधीतून आतापर्यंत अनेक जणांना वैद्यकीय मदत मिळालेली आहे, ज्यांच्यावर उपचार झालेत, ज्यांना आणखी आयुष्य जगता येते, असे सगळे आज सिद्धिविनायकाच्या चरणी आलेत. काय त्यांच्या भावना आहेत? मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये अनेक असे रुग्ण आज इथे अभिवादन करण्यासाठी, इथे दर्शनासाठी आलेले आहेत, जे त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून जीवदान दिलेलं आहे. गेल्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळात आपण पाहिले की आतापर्यंतचा सर्वाधिक रेकॉर्ड ब्रेक असा निधी जो आहे तो वैद्यकीय सहायता निधीला देण्यात आला होता. त्यामुळे राज्यभरातील जे रुग्ण होते, अत्यंत गरीब रुग्ण होते, ज्यांचे उपचार जे आहेत अतिशय महागडे होते, त्यांचा उपचाराचा संपूर्ण खर्च जो आहे तो मुख्यमंत्री कार्यालयाने केला होता, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाने केला होता. आणि त्यामुळे आता जेव्हा मुख्यमंत्री पदाचा निर्णय होत आहे, अशा वेळेला मुख्यमंत्री पदी पुन्हा एकनाथ शिंदे यांनाच बसवावे, यांनाच मुख्यमंत्री बनावे, या दृष्टिकोनातून अशी एक साकडं घालण्यासाठी स्वतः सिद्धिविनायकाच्या चरणी अनेक रुग्ण जे आहेत, जे बरे झालेले आहेत, ते इथं आलेले आपल्याला पाहायला मिळतात. अनेक रुग्णांनी सिद्धिविनायक चरणी प्रार्थना केलेली आहे की पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे व्हावेत, अशी त्यांनी प्रार्थना केली. उदय, धन्यवाद या माहितीसाठी.